जय शिवराय मित्रांनो, मी स्वराज्य शिलेदार. महाराष्ट्रात तर 2024 पासून या 22 पासून पाहतोय, पक्ष फुटले जातात स्वार्थासाठी. नालायक राजकीय माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं या पक्षात. का? कारण का त्यांना भीती आहे ईडीची. अरे किती पैसा खाल तुम्ही, किती पैसा खाल्ला म्हणजे तुम्हाला जनतेचं घेणं देणं नाही. जी जनता रस्त्यावर उभी राहते, उन्हातानात इलेक्शनला उभी राहते, पावसात उभी राहते, म्हातारा माणूस असेल तो पावसात उभा राहतो, त्याचे पाय दुखले तो उन्हात उभा राहतो. विचार करायची गोष्ट, तुम्ही स्वार्थी माणसं राजकारणी उमेदवार म्हणून जेव्हा उभे राहता आणि घरात जर म्हातारा माणूस झोपला असेल, पॅरालाइज तरी असेल, तरी त्याला तुम्ही उचलता आणि त्याला वोट द्यायला सांगता. का? तुम्ही जिंकलाच पाहिजे म्हणून. मग तुम्ही जिंकल्यानंतर सकाळी उठून पाहिल्यानंतर कधी ह्या पक्षात कधी त्या पक्षात. लोकशाही तुम्ही उद्ध्वस्त करताय रे. निर्लज्ज लोकांना तुम्ही निवडून आल्यानंतर आमदार खासदार निवडून येतात, नगरसेवक निवडून येतात, तुम्ही संविधानाची शपथ घेता, राष्ट्रध्वजाची शपथ घेता आणि भडव्याने तुम्ही ह्या पक्षात त्या पक्षात. तुम्ही किती पैसा खाल? जनतेने तुम्हाला विश्वासाने निवडून त्याची व्हॅल्यू नाही आणि जनतेला मला मूर्ख जनता आहे. अरे 1000-1500 रुपये तुम्ही विकले जाता. अरे कुत्र्याला पण 30,000 रुपये विकला जातो. विकला तो कुत्रा 30,000. तुमची व्हॅल्यू 1-1.5 आणि ज्याला तुम्ही देता निवडून, कोण कोण पैसा न घेता निष्ठेने निवडून देतात आणि तो सुद्धा नगरसेवक खासदार आमदार दुसऱ्या पक्षात जातो. आताची गोष्ट परवाची, 6 खासदार शिवसेनेचे फुटतात. माझ्यासाठी शिवसेना, मनसे, बीजेपी, राष्ट्रवादी काँग्रेस, इव्हन माझा स्वतःचा भारतीय स्वराज्य सेना पक्ष असो, जो कोण माझ्या पक्षाला फुटला ना तरी त्याला तुडवा. सर, लोकशाहीची शपथ घेता आणि देशाला उद्ध्वस्त करून टाकता. अशा स्वार्थी राजकारणी लोकांना घरी बसवा ना. आमदाराचा मुलगा आमदार होतो, खासदार होतो, मंत्री होतो, नगरसेवक होतो आणि तो भरवा ह्या पक्षात त्या पक्षात. अरे किती घाणं राजकारण. संविधानाची शपथ, अशा राजकीय माणसांना तुडवा. अरे ह्यांना घरी बसायची वेळ आली आहे. भारतीय स्वराज्य सेना सांगते घराघरात घुसा आणि या भडव्यांना मारा. प्रामाणिक माणूस राजकारणात आला पाहिजे. राजकारण म्हणजे काय यांच्यासाठी? राजकारण म्हणजे देशाला लुटायचं, राजकारण म्हणजे जनतेचा पैसा लुटायचा. आज निवडून येतं, लगेच त्या पक्षात जाता. हे स्वार्थाचं राजकारण बंद करायचं असेल ना तर मला जनतेला आव्हान करायचंय, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, त्याला पुन्हा निवडून आला नाही पाहिजे. हे प्रत्येकाने दखल घ्या. आणि मला असं वाटतं जो कुठला पक्ष फुटतोय ना, त्या पक्षाने पण इकडनं उडी मारून तिकडनं उडी मारणाऱ्या त्या माणसाला उमेदवारी देऊ नका. चला, हे दुसऱ्याला सोडून देतात ना, उद्या तुम्हाला सोडून जातील. त्यांच्यासाठी निष्ठा धाब्यावर बसली आहे. सर, मला लोकशाहीचं वाईट वाटतं. यांना लोकशाहीचं घेणं देणं नाही, यांना देशाचं घेणं. यांना फक्त पैसा मिळतोय म्हणून उडी मारायची. यांना पैसा मिळतो म्हणून उडी मारायची, स्वतःचं घर भरायचं. आणि कधी कधी असं वाटतं खासदार एका पक्षात, मुलं दुसऱ्या पक्षात. अरे असं चालतं का? तुम्ही टाइमपास करून ठेवलाय. अरे जनतेला मला रिक्वेस्ट करायची, अशा लोकांना का निवडून देताय? वेगळा प्रवाह निर्माण करा. भारतीय स्वराज्य सेना सुद्धा तेच सांगते, माझा कोणी उमेदवार कोणी जो फुटला ना त्याला जरी तुडवायचं आम्हाला, मग तो कोणी असो. लोकशाही जर टिकवायची असेल ना, त्या मातीतला नेता हा उद्ध्वस्त करा. या मातीमध्ये क्रांतिकारी जन्माला पाहिजे आणि क्रांतिकारीच मातीचं परिवर्तन करेल. हे विचार पाठवा लोकांपर्यंत. ज्याला राग येईल त्याला राग येऊ द्या. जय हिंद, जय शिवराय.